आपण बघतो या ठिकाणी मोठी गर्दी आहे. स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कर्जमाफीचा विषय आहे, ज्यानुसार पंजाब सरकारनं तिथे 50,000 रुपये मदतीचा जे निर्णय जाहीर केला, त्याचनुसार राज्यात देखील शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची मदत द्यावी ही जी काही मागणी आहे, त्यासाठी हा मोर्चा आहे. आणि या सगळ्या संदर्भात शेवटी गुलमंडी येथे या जाहीर भाषेचा सभा होणार आहे. त्या सभेत थेटपणे मुद्दे मांडेल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. मोठी गर्दी मराठवाड्यातून या ठिकाणी शेतकरी बांधव, शिवसैनिक सर्वच या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहेत. राज्य सरकारने मदत जाहीर केलेली आहे, मात्र ती मदत केवळ आकडे जे आहेत ते फुगून सांगितलेले आहेत. मदत ही काही पूर्णशी मिळालेली नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे. त्याशिवाय पीक विमाचा असेल, तसेच हेक्टरी मदत आहे ती 50,000 द्यावी. ही जे काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हा मोर्चा आणि हा क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा, दुतर्फा गर्दी आहे. मोठ्या संख्येने मराठवाड्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झालेले आहेत. आणि हा मोर्चा जवळपास 1.5 किलोमीटरचे अंतर आहे क्रांती चौक ते गुलमंडी, आणि त्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हंबरडा मोर्चा हा निघालेला आहे. आणि आपण आता ही दृश्य बघतोय की मोठी गर्दी या मोर्चात आपल्याला पाहायला मिळते. सर्वच दिग्गज नेते, ठाकरे गटाचे सर्वच दिग्गज नेते या मोर्चात सहभागी झालेले आहेत. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी ज्यावेळी गुलमंडीला पोहोचल्यानंतर जी काही सभा होणार आहे त्या सभेत जाहीररित्या सर्व मुद्द्यांवर भाष्य करू असं बोललेलं आहे. एकीकडे राज्यातील सहकार मंत्री लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय अशी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. याचा देखील खरपूस समाचार मी या सभेत घेईन असं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय काय बोलतात हे देखील पाहावं लागेल. मात्र हा मोर्चा आता न्याय हक्काच्या मागण्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी हा निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. महिला असतील, पुरुष असतील, वयोवृद्ध माणसं असतील, सर्वच या मोर्चात सहभागी झालेले आहेत. आणि हा मोर्चा निघालेला आहे हंबरडा मोर्चा, ज्याचा मराठवाडा दौरा उद्धव ठाकरे यांनी केलेला होता. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती, जर कर्जमाफी झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. आणि त्यानुसार राज्य सरकारने जरी मदत जाहीर केली असली, 31,000 कोटींचा आकडा जरी मोठा वाटत असला तरी तो फुगवून सांगितलेल्या आकड्यात असा आक्षेप ठाकरे गटाचा. आणि त्यानुसार या ठिकाणी हा मोर्चा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.